राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरे हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान कटावरे
तुलसी हरे गया काशी पीतांबरे तुलसी हरे गया काशी पीतांबरे अवर निरंतर अवर निरंतर है ध्यान तुलसी हरे काशी पीतांबरे तुलसी हरे काशी पीतांबरे अवड़े निरंतर एक ध्यान अवड़े निरंतर एक ध्यान तुलसी हरे गया काशी पीतांबरे तुलसी हरे गया काशी पीतांबरे मंगल कुंडले सरपति सबने मकर कुंडले सरपति सबने मकर कुंडले सरपति सबने मकर कुंडले सरपति सबने कंठे कौशोभा मणि कंठे कौशोभा मणि विराजिता तुलसी हरे काशी पीतांबरे तुलसी हरे काशी पीतांबरे कंठे कौशोभा मणि विराजिता कंठे कसबा मणि विराजित तुलसी हरे गया काशी पीतांबरे तुलसी हरे गया काशी पीतांबरे अवर निरंतर अवर निरंतर है ध्यान तुलसी हरे काशी पीतांबरे तुलसी हरे काशी पीतांबरे अवड़े निरंतर एक ध्यान अवड़े निरंतर एक ध्यान तुलसी हरे गया काशी पीतांबरे तुलसी हरे गया काशी पीतांबरे सर्व सुख
राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचन रूप लोचन रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचन रूप लोचन सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख सुख तो हम माधव बरवा तो हम माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुश्रुताचे जोड म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुश्रुताचे जोड म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा
करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू हाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सका देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सका देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडे मागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडी करावे तातडे परमार्थ करावी तातडी परमार्थ करावी तातडी परमार्थ नाशिवंत देह जाणार सका नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सका नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोडे राव नका डोळे धुळे भरुणी राव नका डोळे धुळे भरुणी राव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान गोपाल कुमार क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे करावा विचार करावा
सिंधु तरमया पार तरमया पार तरा तरमया पार भव सिंधु तरमया वाह वाह शिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार
क्षणोक्षणा हची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदे प्रदेशं विदेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवानुभागं महानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः ज्यांचे गावे केला वास त्यासी नसावे उदास लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठला क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवे करता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगदमान्य या वारकरी संप्रदायाचे कळसस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाद्वारे मानवी जीवनाला विचार जागृती देतात विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं असते आजची जी सेवा आहे काही सेवा नित्य असतात काही सेवा नैमित्तिक असतात आजची जी सेवा आहे ती सेवा म्हणजे नैमित्तिक आहे कशा निमित्ताने आहे कारण की कोणतंही कार्य म्हटलं की त्याला निमित्त लागत असतं त्याला कारण असतं कोणत्या कारणामुळे आजची सेवा आहे हे आपल्याला सर्वांना अगोदर लक्षात घेतलं पाहिजे ज्या परिवाराशी आमचा जवळजवळ मी 3रीला असताना या परिवाराशी आमचा संबंध आहे आमचे मोठे चुलते ज्यांना आम्ही भाऊ म्हणून संबोधलं जातं त्यांचा संबंध म्हणजे आमच्या परिवाराचा संबंध आणि याचा संबंध कशामुळे आला तर मामांना सर्व ज्ञात आहेत त्या गोष्टी मामांचं जीवन ज्यांच्यामध्ये घडलं म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या व्यवहारामधले त्यांचे गुरु जर कोण होते तर त्यांचं नाव सुद्धा काय होतं मामा
वचिष्ठ गुरु होतं आणि त्यांना ते गुरु लाभले म्हणून एवढी ही जी प्रगती लाभली, जी प्रगती मामाच्या जीवनामध्ये झाली, आज हे वैभव दिसायला लागलं, त्याला कारणीभूत म्हणजे भाऊ आहेत. विठाला मी तिसरीला असताना आम्ही महिंद्रा ट्रॅक्टर घेतलो. ते महिंद्रा ट्रॅक्टर घेतला आणि मामा त्याच्यावर, मामांची टोळी होती त्याच्यावर. ह्या परिवाराने एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले मामाने, मामाच्या वडिलांनी सुद्धा. आणि ज्या जे शरीर सोडून या निघून गेलेले आहेत त्या असणाऱ्या वैकुंठवासी ब्रह्मलीन सुमित्राबाई धनसिंग राठोड यांनी आमचं आपलं जीवन पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर हे पंचमहाभूतामधून विलीन केलेलं आहे. सज्जन हो, जो जन्माला आलेला आहे तो एक न एक दिवस मरणार आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुम् उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम्य का उपजल पिंड उपजल मरण सदाते मरते उपजते सवे जीते सवे जीते मरते उपजते सवे जीते उपजल पिंड मरण सदाते उपजल उपजल्या पिंडा मरण सांगाती. जो उपजला पिंड आहे तो आपल्याला काय सांगतो? मरण सांगतो. म्हणून ज्याची उत्पत्ती आहे त्याचा एक निदिवस आहे. कारण की शास्त्र सांगते ना, ज्याचा जन्म आहे त्याचा त्याच दिवशी काय असतो? मृत्यू ठरलेला असतो. महाराज, मरण हे आपल्या हातात नाही, जन्म घेणे सुद्धा आपल्या हातात नाही. कधी जायचंय हे आपल्या हातात नाही. ज्या दिवशी देवाने लिहून ठेवलेलं आहे, ज्या दिवशी आपलं तिकीट कन्फर्म केलेलं आहे, त्या दिवशी आपल्याला काहीही पाऊस असू, ऊन असू, वारा असू, पण त्या दिवशी आपल्याला काय जायचं आहे. म्हणून ज्यांनी आपलं हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर, ज्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली आणि त्या अनंतात विलीन झाल्या, अशा असणाऱ्या मातोश्री धनसिंग कैवळ वैकुंठवासी सुमित्राबाई धनसिंग राठोड यांचं आज गंगा पूजन आहे. त्यांच्या पाठीमाग 3 मुले आहेत. एक मुलगा स्वर्गवासी झालेला आहे, आमचे नारायणराव राठोड, दुसरे विष्णुपंत राठोड, हे त्यांची मुलं आहेत. तरी ह्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची भगवंतांनी हे करावी, म्हणून हे आजचं जे गंगा पूजनाचं कीर्तन आहे ते त्या निमित्तानं आहे. विठाला विठाला तुकोबराया काय सांगतात की विचार जागृती देतात. बघा, धर्मशास्त्रामध्ये काही गोष्टी शिल्लक राहतात, त्या नामचिंतनाने, ज्ञानदानाने, अन्नदानाने पूर्ण होत असतात. शास्त्रकार आईवडिलांच्या विषयामध्ये बोलत असताना फार गोड बोलतात. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आई वडील हे देव आहेत. माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. तुका माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे,
बापे अवघे देवाचीच रूपे. अरे आई वडील हे म्हणजे प्रत्यक्षात देव आहेत. मला इकडे तिकडे देव पाहिजे गरज नाही. हा सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे लोण किजे म्हणतात. देव कुठे आहे, देव कुठे आहे, पण देव आपल्या जवळच आहे, पण त्या देवाची आपल्याला किंमत कळत नाही. आई वडील हे देव आहेत. तुम्ही आळंदीला नाही गेलं तरी चालेल, पंढरपूरला नाही गेलं तरी चालेल, काशीला नाही तरी गेलं तरी चालेल. माया बापे केवळ काशी इकडे तिकडे काशीला जायची गरज नाही. काशी घरीच आहे. हा काशी घरीच आहे, गंगा घरीच आहे, यमुना घरीच आहे, पण माणसाला कळत नाही. ह्या आईवडिलाला सोडून तिकडे तीर्थयात्रा फिरतात. अनाथ आश्रमामध्ये टाकतात काही काही जण. म्हणून आई वडील हे प्रत्यक्ष देव आहेत. म्हणून त्यांची सेवा करणं त्या पुत्राचं काम आहे. पण कधी ते हयात असताना सेवा करणं. गेल्यानंतर पार 10 फुटाचा फोटो घरात लावतात आणि म्हणतात हे आमचे आधार. मेल्यावरी पिंडदान. मग नंतर पिंडदान घालतोय महाराज. हयात असताना कधी जीवनामध्ये सुख त्यांना दिलं नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये काडीचंही दुःख नसलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आपण ज्या समाजामध्ये आहोत, आपल्याला जे समाजामध्ये मान आहे, आपण जे कमवलेलं आहे त्यांच्या जीवावर कमवलेलं आहे. विठाला आई वडील हे देव आहेत, प्रत्यक्ष देव आहेत. ते हयात असताना त्यांची सेवा करणं हे पुत्राचं काम आहे. ते ज्या दिवशी शरीर सोडून निघून जातील तो सूर्यादी करणे तेजवी कैसे पालवणे का माता पितर मरणे अंकित ते जीवन. मग ते आजोबा असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबाला असतील, ते हयात असताना त्यांची सेवा करणं हे पुत्राचं काम आहे. म्हणून त्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. मामांनी ज्या आईची सेवा केली, म्हणजे वेळोवेळी आळंदीला माझी भेट व्हायची त्यांची. आल्यानंतर औरंगाबादला दाखवलं, लातूरला नेलं, जिथं म्हणतील तिथं मामाने त्यांची सेवा केली. लागन तेवढा पैसा घालवला. महाराज म्हणले कुठंच फरक पडना, पण म्हटलं मामा आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, शेवटी ते ईश्वराच्या हातात आहे. जे काय करायचं तो ईश्वर करू शकतो, पण आपलं जेवढं कर्तव्य आहे तेवढं आपण पार पाडलं पाहिजे. पण मामाने येत किंचितही मागं न सरता एवढी सेवा केली, तर त्यांच्या कृपेने मामाच्या जीवनामध्ये काही सुद्धा कमी पडणार नाही. विठाला म्हणून आजचा अभंग आहे, जगद्गुरु तुकोबराय मानवी जीवनाला विचार जागृत देतात, जागा करतात. का जागा करतात? जगामध्ये 3 वर्ग पडतात. एक वर्ग आहे जगणारा, दुसरा वर्ग आहे जगवणारा, आणि तिसरा वर्ग आहे जागवणारा. विठाला तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य जगणारे आहोत. तुमचा आमचा नंबर जगण्यामध्ये आहे. जगत असतो आपण. का जगत असतो? मरत नाही म्हणून. जगणं एवढं काही विशेष नाही महाराज. जगणं हे काही विशेष नाही, पण या संपूर्ण विश्वाला जगवणारा तो परमात्मा आहे. पोषितो जनासी एकला तो कारे ना ठविती कृपाळो देवासी
पोषितो जनासी एकला तो संपूर्ण विश्वाला जगवणार आहे, कारण की त्याच्या सत्तेविषयी काहीच नाही. तुझी सत्तेने वेदासी बोलले, तुझी सत्तेने वेदासी बोलले, सूर्यासी चालले तुझ्या बळे, तुझ्या बळे सूर्यासी चालले तुझ्या बळे, तुझ्या सत्ते वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलले, सूर्यासी चालले तुझ्या बळे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, सूर्यासी चालले तुझ्या बळे, तुझ्या बळे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया सत्य. इथं वेद शब्दाचा अर्थ काय केला तो गोबराय. व्याकरण शास्त्रकार वेद शब्दाचा अर्थ काय घेतात? वेद ज्ञाने धातूपासून वेद हा शब्द बनतो. वेदाची निर्मिती ही कोणत्या पुरुषाच्या द्वारे झाली? मीमांसाकार त्याचं लक्षण करता अपौरुषम वाक्यम वेद न पौरुषम इति अपौरुषम. आणि ते वेदाची निर्मिती कोणत्या पुरुषाच्या द्वारे न झालेली. वेद काय म्हणतात? वेद कशाला म्हणतात? हरि हे ओम गणानंत्वा गणपती गुं हवामय प्रियानंत्वा प्रियपती गुं हवामय. हा वेद आहे. पण वेदाचे 4 भाग आहेत. वेदाचे 4 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही उपासना कांड आहे, काही ज्ञानकांड आहे, काही कर्मकांड आहे. म्हणून तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, वृक्षाची पाने हलेजाची सत्ता. चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविने, कोण बोलविते हरिविने, कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते हरिविन, हा देखविये नारायण कविये, आई कविते नारायण, देखविये ऐकविये नारायण, देखविये ऐकविये नारायण, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिवीन. त्या भगवंताच्या सत्याने हे सर्व चालते महाराज. त्याच्या सत्तेविषयी काहीच होऊ शकत नाही. म्हणून हे सर्व जीव जगणारे आहेत, त्याच्या सत्तेविषयी जगू शकत नाहीत महाराज. म्हणून तो सर्वांना जगवतो. त्याच्यामध्ये सुद्धा 3 वर्ग पडतात. सामान्य जगवणं वेगळं, विशेष जगवणं वेगळं आणि अतिविशेष रूपाने जगवणं वेगळं. तो सर्व सामान्य माणसाला शक्ती देणं निराळं, ते सर्वांना शक्ती देतो महाराज. ते वृक्ष असतील, घट असेल, पृथ्वी असेल, यांनाही सुद्धा तो जगवतो, पण विशेष रूपाने जगवतो. आणि माझ्या साधू संत महात्म्याला जगवत असताना भगवंतांना अति विशेष रूपाने जगवतो. विठाला तो सर्वांना जगवतो महाराज. बघा, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? जे असतील ते. पण ते काय करतात? जिल्हा सांभाळतात.
जिल्हा सांभाळतात म्हणजे उद्या वह्या कमी पडल्या म्हणजे आपल्या मुलाला आणून देतात का ते? नाही. पालकमंत्र्याचं जिल्ह्याला सांभाळणं हे वेगळं. पालकमंत्री जसा जिल्हा सांभाळतो तसं भगवान परमात्मा आमच्या साधू संत महात्म्याला जगवतो. विठाला म्हणून केला पाहिजे सांभाळ माझी बळ माझी बुद्धिबळ पाय तुझे घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारे. तो सर्वांना जगवतो महाराज. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा वर्ग ते जगवणारा आणि दुसरा वर्ग आहे जागवणारा महाराज. भगवान परमात्मा आपल्याला काय करतो? जाग करतो. मरण हे काही काळापुरतं असतं. जगवणं हे काही काळापुरतं असतं. जे जागवणं असतं अनंत कालाची झोप, अनंत कालाची निद्रा, अविद्येच्या निद्रेमधून बाहेर काढण्याचं काम साधू संत महात्मे करतात. अविद्येच्या निद्रा विश्व स्वप्नाचा हा धांडा भोगीत होता प्रवृद्ध अनादित. अविद्येरूपी निद्रेमधून विश्व स्मृती स्वप्नामधून जीव जो झोपलेला आहे त्याला जाग करण्याचं काम साधू संत महात्मे करतात. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. प्रत्येक माणूस अज्ञान रूपी झोपेमध्ये झोपलेला आहे महाराज. अज्ञानामध्ये झोपलेला आहे. त्याला अज्ञानाची झोप लागलेली आहे आणि त्या अज्ञानाच्या झोपेमधून साधू संत महात्मा आपल्याला जागे करतात. बघा, बाहेरचा सूर्य उदयाला आल्यानंतर काय दिसतं? जग दिसत. बाहेरच्या सूर्याच्या उदयाने काय होतं? जगाचं दर्शन होतं. नाम पर्यायाने दुःखाचं दर्शन होतं. विठाला जग ज्याला पाहायला मिळालं नसतं त्याला भीती वाटली नसती. अरे जग आम्हाला भासलंच नाही, जग निर्माण झालं नाही, मग हे जग तू आम्हाला का दाखवलं? तो कोबराय म्हणतात, कागा हा दाविला जगदाकार सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. भगवान एरवी आमची प्रतीती आमचा विषय असा आहे, या जगामध्ये या तिन्ही कालामध्ये जर कोण सत्य असेल तर तू सत्य आहे. त्रिकलाबाधित्वम सत्यत्वम. तिन्ही काळामध्ये भूतासन वर्तमानासन भविष्य काळासन या तिन्ही काळामध्ये जर सत्य कोण आहे तर ते भगवान परमात्मा आहे. मग तू ही आम्हाला जग का दाखवलं? हे जग मिथ्या आहे. हे जग, ह्या जगाचं दर्शन तू आम्हाला का घडू दिलं? लटिके ती साच. मग हे जगाचं दर्शन का दिलं? ह्या जगाचं दर्शन घडलं म्हणजे नाम पर्यायाने आम्हाला दुःखाचं दर्शन घ्यावं. जोपर्यंत आम्ही जगाच्या प्रांतात आहोत तोपर्यंत आम्हाला सुखाची अनुभूती होऊ शकत नाही. पण हे जे दाखवतात ते वेगळं आहे आणि साधू संत महात्मे जे दाखवतात ते वेगळं आहे. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. जे अदृश्य आहे याचं दर्शन साधू संत महात्मे करून देतात. जो भगवान परमात्मा अदृश्य आहे, कारण की त्याला डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, मन त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. उपनिषदकार सांगतात ना, ये चक्षुषान पश्यति येन चक्षुंश पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. डोळे त्याला पाहत नाहीत पण डोळे त्याच्याद्वारे पाहतात. ये श्रोत्रेन शृणोति येन श्रोत्रेदम श्रुतम. कान त्याच्याद्वारे ऐकत नाहीत, कान त्याच्याद्वारे ऐकतात. म्हणून यन मनसान मनुते येन मनोमतम आहोर. मन त्याच्याद्वारे चालतं, मन चालत नाही, मन त्याच्याद्वारे चालतं महाराज. म्हणून तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या याने डोळे पाहतात, कान ऐकतात, मन चालते महाराज. हे त्याच्या सत्यानं चालतं पूर्ण. विठाला विठाला म्हणून तो अशा भगवान परमात्म्याचं दर्शन साधू संत महात्मे आपल्याला करून देतात महाराज. म्हणून अशा भगवान परमात्म्याचं दर्शन एकदा जर घडलं तर पुन्हा जीवनामध्ये काही शिल्लकच राहत नाही. विठाला मग साधू संत महात्मा आपल्याला काय करतात?
जाग करतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा उठा जागे हरे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवे व्यथा जन्माच्या उत्तिष्ठत प्राप्यत जा वरान्य निबोधत. याच्यातून सद्गुरू संत महात्मे काय करतात, आपल्याला जागा करतात. अज्ञान रूपी जे झोप लागलेले आहे त्या झोपेतून आपल्याला साधू संत महात्मे काय करतात, जागा करतात. मग महाराज तुकोबराय म्हणतात, एकदा का तुकोबरायाने जागल्यानंतर विषय बाजूला जातं, अज्ञान बाजूला जातं, एक मात्र चैतन्य स्वरूप शिल्लक राहतं. महाराज ते का आपल्याला जागा करतात, ते का जागा करतात, कारण की ते सतत जागे असतात म्हणून ते आपल्याला जागा करतात. विठाला आपण कशामध्ये जागे आहोत, भगवान गीतेमध्ये वर्णन करतात ना, या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूताने सा निशा पश्यतो मुनेः. जिथं साधू संत महात्मे जागे आहेत तिथं आपल्याला झोप लागलेली आहे, आणि जिथं आपण जागे आहोत तिथं साधू संत महात्मे झोपलेले आहेत. साधू संत महात्मे कुठे जागे आहेत, अध्यात्मामध्ये जागे आहेत, परमार्थामध्ये जागे आहेत. आपण जागे कुठे आहोत, आपण तमाशामध्ये जागे आहोत. तिथं मात्र कोणालाच कधीच झोप लागत नाही. किती बी शेतातून काम करून येऊ द्या, दमून येऊ द्या, आणि संध्याकाळी तमाशाची ढोलकी एकदा वाजली याच्या अंगातच येतं महाराज, पुन्हा निघाला तमाशा पाहायला. पण एखादं कीर्तन चालू असल्यावर जाऊ दे आता उद्या जाऊ, दुसरा तर दिवस आहे म्हणले, जाऊ आता उद्या, आता काम लय कटाळ यायला लागला, झोप यायला लागली, म्हणून तिथं कोणी जाऊ शकत नाही महाराज. पण तमाशाची ढोलकी वाजल्या बरोबर तिथं मात्र एक सेकंदामध्ये हजर. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधू संत महात्मे तिथे झोपलेले आहोत आणि आपण तिथे जागे आहोत. आपण परमार्थामध्ये झोपलेलं. कामेश्वाना परे जागे कथे काळे निद्रा लागे, कामेश्वाना परी जागे. आपण तिथे जागे आहोत. आपण राम कथेत झोपलेलो आहोत, आपण भागवत कथेमध्ये झोपलेलो आहोत. पण साधू संत महात्मे तिथं जागे असतात. तिथं ते झोपलेले नाहीत, तिथं ते सतत जागे आहेत. काम नाही झालो पाये रिकामा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. ते सतत भगवंताचं चिंतन करतात. आपला काळ भगवंताच्या चिंतनामध्ये घालवतात. सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवा
चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. ते सतत भगवंताच्या चिंतनामध्ये ते काय असतात, मग्न असतात, सतत भगवंताचं चिंतन करतात. म्हणून आपण तिथं काय असतो, झोपलेलो असतो. तिथं झोप लागलेली असते, ते तिथं जागे असतात. काम नाही झालो पाये रिकामा, तू कामने काम वेचून या घेतो नाम. म्हणून साधू संत महात्मे आपल्याला काय करतात, जागृती देतात. मग एकदा का त्यांनी जागवलं, अनंत कालाची झोप, अनंत कालाची निद्रा, अनंत कालाचं अज्ञान, अनंत कालाचे विषय त्यांच्या जागृतीमधून नष्ट होतात. महाराज त्यांनी कशाची जागृती दिली, त्यांनी स्वरूप जागृती दिली, त्यांनी धर्म जागृती दिली, त्यांनी कर्म जागृती दिली, आणि त्यांनी नैतिक जागृती सुद्धा दिली. विठाला स्वरूप जागृती कशाला म्हणतात, स्वे स्वे कर्मण्य विरतास संसिद्धिम लभते नरहा. धर्म जागृती, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ही धर्म जागृती आहे. महाराज त्यांना स्वरूप जागृती म्हणे अमराहा ही स्वरूप जागृती दिली महाराज. आणि नैतिक जागृती कशाला म्हणतात, परोपकारिणीने परनिंदा, परस्त्रिया सदा बहीण माया, ही सुद्धा महाराज जागृती दिली. त्यांनी सर्वच विषयाची आपल्याला जागृती दिली. महाराज या शरीराचं नश्वरत्व कसं आहे, शरीराचं अनित्यत्व कसं आहे, शरीराचं क्षणभंगुरत्व कसं आहे, शरीराचं मिथ्यात्व कसं आहे, शरीर नाशवान कसं आहे, ह्या विषयीची सुद्धा महाराज जागृती. विठाला विठाला विठाला. त्यांनी आपल्याला सर्वच विषयाची जागृती दिली. आणि त्या जागृतीचा एक पैलू जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. नरामय पार भाव सिंधू, भाव सिंधू, नरामय पार भाव सिंधू, भाव सिंधू. नरामय पार भाव सिंधू, भाव सिंधू, नरामय पार भाव सिंधू, भाव सिंधू. नासिवंत देह जाणार सकाळ, नासिवंत देह जाणार सकाळ, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, क्षणोक्षणा हसी करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणाला पावला पावलाला काय विचार करायचा महाराज, तरावया पार भवसिंधू. ह्या भवसागरातून, ह्या भवनदीतून आपण कसं तरुण जावं हा विचार केला पाहिजे. आपण विचार करत नाही ना असं नाही करत, पण विचार कोणता करायला पाहिजे, भ्रांती काय आहे, ज्ञान काय आहे, अज्ञान काय आहे, हा आपण विचार करायला पाहिजे. पण माणसं विचार करत नाहीत, विचार करतात पण प्रत्यक्षाचा विचार करतात, परिणामाचा विचार करत नाहीत. मला सांगा तुम्ही, विष गोड आहे का, विष गोड आहे का, विष कशाला म्हणतात माहिती आहे ना, म्हणजे विष गोड आहे का, पेलं का कधी तुम्ही, हा मग कस काय तुम्ही गोड म्हणतात, कडू आहे का, हा कडू बी नाही ना, तुम्ही पेलय का, पण एकदा त्याचा स्वाद घेतलाय का, पिऊन बघितला का, मग कस काय म्हणतात कडू नाही गोड नाही, त्याचा अनुभवच घेतला नाही. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. विष पेल्यानंतर
त्याचा परिणाम काय होतो? पाप विषयाची मधुरता, झने आवडे लागे चित्ता, परी परिणामे विचारिता, प्राणवारी ज्ञानोबराय म्हणतात. पाप विषयाची मधुरता, झने आवडी लागे चित्ता, परी परिणामे विचारिता, प्राणवारी मारिती झोडीती धोडीती निष्ठुर, हेमाचे किंकर बहुसार. विठाला 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 म्हणून आपण विचार करतो, प्रत्यक्षाचा विचार करतो, परिणामाचा कधीच विचार करत नाही. बाबा ही गोष्ट केल्यानंतर याचा परिणाम काय होईल. कोणतीही गोष्ट करत असताना माणसाने त्याचा 100 वेळेस विचार केला पाहिजे. 100 वेळेस विचार केला पाहिजे. मुलगी जर घरात आणायची असन, पोराचं लग्न करायचं असन तर 100 वेळेस विचार करायचा अगोदर, हे तिला जगू शकते का, असं 100 वेळेस पहिला विचार केला पाहिजे महाराज. तरच माणसं प्रत्यक्षाचा विचार करतात, परिणामाचा विचार कधी करत नाहीत. कारण की माणसाने विचार करावा, पण कशाचा विचार करावा. तरावया पार भवसिंधू, ह्या भवसागरातून आपण कसं तरून गेलं पाहिजे. विचाराचे 9 कक्ष आहेत. विष्ट विचार आहे, अनिष्ट विचार आहे, अभिष्ट विचार आहे, ब्रह्म विचार आहे, आत्मविचार आहे, तत्व विचार आहे. पंचदशीकर आणखी 3 सांगतात. तदा विचारे तस्मात् जीव जगत्वात् मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मय शिष्यते. म्हणून आपण विचार करायला पाहिजे. कोणता विचार? तरावया पार भवसिंधू, ह्या भवसागरातून, भवसागर म्हटलं या समुद्र सागरातून आपण कसं तरुण जायचं. समुद्र म्हटलं की नदी आली, मग त्या नदीमध्ये काटे किती आहेत, चिखल किती आहे, त्या नदीमध्ये भवरे किती आहेत, त्या नदीमध्ये दगड किती आहेत, त्या नदीमध्ये मासे किती आहेत, या सर्व गोष्टीचा आपल्याला काय करावं लागणार आहे, विचार करायला लागणार आहे. मग ही नदी कोणती आहे? भगवान म्हणतात दैवेहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. तरंती ते या पदावरचं चिंतन करत असताना ज्ञानोबराय बोले, पहिलिया संकल्प जळाचा उघडा, हेत ब्रह्म जळाचा आदडा, तेथून महाभूताचा बुडबुडा साना आला. ह्या नदीमध्ये कोणी कोणी उड्या मारल्या. ही नदी तरुण जाता येते का? आपली गोदावरी नदी तरुण जाता येते, जाता येते का नाही? गोदावरी नदी, गोदावरी नदीतून तरता येते का नाही? व्यवहारातली नदी आहे. पण अध्यात्माची नदी कोणती आहे? ती म्हणजे माया नदी. ह्या माया नदीमधून तरण्याकरता काय करावं लागणार? आपल्याला विचार करावा लागणार आहे. पण कोणी कोणी प्रवेश केला, कोणी कोण याच्यातून तरुण गेले, आणि जे गेले ते वापस आले का? आतापर्यंत जे गेले ते वापस सुद्धा नाही आले. मग तरणार कोण? येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आयलेच थडी सरले, माया जाळ विठाला. भगवान म्हणतात जो मला शरण आलेला आहे, ज्यांनी माझी शरणागती स्वीकारलेली आहे, जो होय माझा अनन्य शरण, तयाचे निवारी जन्म मरण. म्हणून या भवसागरातून, या संसार सागरातून आपण महाराज तरुण गेलं पाहिजे. कशाला म्हणतात संसार? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सेनम, यह संसारे खलदुस्तारे, कृपया पाहे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य आपल्या चरपट पंजरी याच्यामध्ये संसाराचं लक्षण केले महाराज. जन्मने मरणे हा खरा संसार आहे. आपण काय म्हणतो? गाडगे मडके शेळ्या ढोर, हा आपला संसार, हा संसार आहे. आणि ह्या संसारामध्ये किती दुःख आहे, याला संसार म्हणतात. पण जन्मने मरणे खरा हा संसार आहे. माणसाला जन्मताने दुःख आहे आणि मरताने काय दुःख? जन्मताने कसं दुःख आहे? नाकी तोंडी कृमकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. जन्म घेणं सोपं नाही महाराज. तुकोबराय म्हणतात ना, घेईन मी जन्म याच साठी देवा. पण कशासाठी? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा. घेईन मी जन्म
जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. जगद्गुरु तुकोबरा त्या भगवान मी पुन्हा जन्माला येईन पण कशासाठी तुझी चरण सेवा साधावया. म्हणून जन्मताने सुद्धा दुःख आहे. पुन्हा जीवनामध्ये दुःखाचे पहाडच पहाड आहेत. पुन्हा नंतर बी तरुणपणे सुद्धा मला दुःख आहे ना. लग्न झाल्यावर दुःख नाही का. फक्त मधलाच काळ जरा सुखायचा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. एकदा लग्न झाल्यानंतर पुन्हा तो 2 वर्षाचा काळ व्यवस्थित आहे. पुन्हा एकदा का संतती प्राप्त झाली पप्पा पेन नाही पप्पा वही नाही सर्व आनाच पाठीमागे लागते. आनाच पाठीमागे लागते. संसार त्याचं नाव आहे. जो कधी पूर्णच होत नाही. भुलेबाबा म्हणतात ना. भुलेबाबा सांगायचे कधी कधी जो कधी पूर्ण होत नाही त्याला काय म्हणायचं संसार. आणि ज्याच्यामध्ये पूर्ण विराम आहे त्याचं नाव आहे परमार्थ विठाला. ज्याच्यातल्या कधी इच्छा पूर्णच होत नाहीत महाराज. एक बंगला बांधला दुसरा बांधायचा. एक ट्रॅक्टर घेतलं दुसरं ट्रॅक्टर घ्यायचं. 2 झाले तिसरं घ्यायचं. पुन्हा ट्रॅक्टर बंद झाली की ट्रक आले. म्हणजे असं वाढतच इच्छा वाढत चालतात माणसाच्या. इच्छा कधी पूर्ण होतात का. कधीच पूर्ण होत नाहीत. म्हणून त्याचं नाव काय आहे संसार आहे. आणि जे पूर्ण होतो त्याचं नाव काय आहे परमार्थ आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हा संसार जगद्गुरु तो आद्यगुरु श्री शंकराचार्याने सांगितला. पण ज्ञानोबा कशाला म्हणतात उपजने आणि म्हणे. हा जगद्गुरु ज्ञानोबरायाने सांगितलेला संसार. कारण की हा संसार मिथ्या आहे. हा संसार नाशवान आहे. मग हा तुम्ही विचार करा. ते देहाधिक संसारे जे मांडले से गुंफले. हा संसार आहे महाराज. हा संसार सांगतात. सर्प हा विखार पांढरा हा खरा संसार आहे महाराज. मग या संसारामधून तरुण जायचं सांगतात. संसार काय हो. हा व्याकरण शास्त्रामध्ये सांगतात ना सुसार इति संसार. जो सरकतो दुसऱ्याला सरकतो हा त्याचं नाव काय आहे संसार आहे महाराज. म्हणून या संसारामधून काय आपल्याला तरुण जायचं आहे. पण ह्या संसारामध्ये जर तरुण जायचं असेल तर त्या भगवंताची आपल्याला शरणागती स्वीकारावी लागेल. तरच आपण या संसारामधून तरुण जाऊ. कारण की हा संसार काय आहे दुःखमुळे महाराज. दुःख बांधवाडे आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार.
बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार म्हणजे याच्यात दुःखच आहे. तुम्ही किती परेशान व्हा पण सुखाचा विचारच नाही याच्यामध्ये. तसं पाहिलं वेदांताच्या दृष्टीने हा संसार झालेलाच नाही. झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोम ब्रह्म अकळले. अजातवादाच्या दृष्टीने हा संसार झालाच नाही, पण झाला तर काय आहे, मिथ्या आहे महाराज. म्हणून या संसारातून आपल्याला तरुण जायचं आहे. मग तुम्ही विचार केला पाहिजे. महाराज तुम्ही आम्हाला विचार करायचा सांगतात, विचार करायचं सांगतात. सध्या आमच्यापाशी वेळ नाही विचार करण्याकरता, कारण कापसामध्ये गवत भरपूर झालंय, त्याच्यामुळे आमच्यापाशी विचार नाही म्हणले. अरे तुम्ही ज्या देहाच्या द्वारे विचार करणार आहात तो मुळात देह नाशिवंत आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणर सकळ, नाशिवंत देह जाणर सकळ, नाशिवंत देह जाणर सकळ, नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे. क्षणभंगुर जायाचे न कळता, त्रास गिळी सत्ता नाही हाती. हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. नर देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. हा एक ना एक दिवस मारा देह जाणार आहे, म्हणून तुम्ही सावधान झालं पाहिजे. कारण हे क्षणभंगुर आहे, एक ना एक दिवस गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज तुम्ही सावध व्हायला पाहिजे. कारण की आपण तोंडात घास जर घ्यायला निघालो ते सुद्धा आपल्या हातात नाही महाराज. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. एक वेळेस असंच कर्ण दाढी करण्याकरता बसला. कर्ण हा दाढी करीत होता, पण कोणत्या वाटीत? जर्मलच्या वाटीमध्ये नाही, सोन्याच्या वाटी होती, सोन्याची. आता उगा आपल्यापाशी 4 पैसे ना आले की लगेच लेननचे कडे कपडे घालतो, पण कर्ण हा सोन्याच्या वाटीमध्ये दाढी करीत होता. आपण तरी जर्मलच्या वाटीमध्ये करतो, ते सोन्याच्या वाटीत करीत होता. मग सोन्याच्या वाटीत दाढी करायला बसला असताना एक ब्राह्मण दान मागण्याकरता आला. दान मागण्याकरता आल्यानंतर आता असं असते ना, दाढी केल्यानंतर कटिंग केल्यानंतर आंघोळ करूनच माणसाने दान दिलं पाहिजे, असा नियम आहे शास्त्राचा. विठाला 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 आज या कीर्तनामध्ये जड अंतकरणे सांगावं लागेल. वैकुंठवासी ब्रह्मलीन आर्टिस्टा हे काही दिवसातून आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि जिजाचे क्लासमेट म्हणजे आमच्या ज्ञानेश मिशन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज शास्त्री होते.
जिजा गेल्यानंतर फार दिन आमची चर्चा झाली की मोह्याला शिकायला असताना जिजा आणि एवढं मनमळावं व्यक्तिमत्व, वाणीवर संयम, त्यांच्या जाण्याने अख्खा माजलगाव तालुका नाही, परळी तालुका नाही, अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला. त्यांचे सुपुत्र राजेश रोहित भैया देशमुख हे आज या दुःखामध्ये, राठोड दुःखामध्ये सामील होण्याकरता हजर झालेले आहेत. तरी राठोड परिवाराच्या वतीनं त्यांचं धन्यवाद मानतो. विठाला विठाला म्हणून माणसाने सावधान झालं पाहिजे. हा देह कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून कर्ण असा मशरू करण्याकरता बसलेला होता, दाढी करण्याकरता. हे दान द्यायचं असतं पण ते पवित्र अवस्थेमध्ये द्यायचं असतं. कर्णाचा हा दानशूरामध्ये नंबर होता. महाराज कर्णासारखा दानी आणखी पैदा झालेला नाही. एवढा दानशूर कर्ण होता. आणि कर्णाने दान दिलं त्या ब्राह्मणाला. दान दिल्यानंतर जो मसरूर करण्याकरता बसलेला नावी होता तो हसला. कर्ण म्हणला, तुला काय झालं हसायला? म्हणलं, तुम्ही अपवित्र अवस्थेमध्ये दान दिलं. अरे म्हटले, मी अपवित्र अवस्थेमध्ये जरी दान दिलं असल, पर दिलं तर दिलं अपवित्र अवस्थेमध्ये. डाव्या हाताने दान दिलं तुम्ही. दान हे उजव्या हाताने द्यायचं असतं. अरे म्हटले, डाव्या हाताची वाटी उजव्या हाताला घेईपर्यंत तो जर माझा प्राण निघून गेला असता तर दान द्यायचं तसंच राहिलं असतं. माझी अपकृती झालेली असती. म्हणून काळावर कोणाचा भरवसा आहे का? कर्णासारखाचा काळावर भरवसा नाही तर आमचा तुमच्यासारख्याच आहे का? नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव मामा. मानवी देह भेटणं हेच पहिल्यांदा दुर्मिळ आहे. दुर्लभो मानुष्य देहो देहिनाम शनभंगुर तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. म्हणून मानवी देह भेटणं पहिलं काय आहे? दुर्मिळ आहे. म्हणून तुम्ही विचार करा. कोणता विचार करा? की ह्या संसार सागरातून याच्यातून आपण कसं तरुण जाऊ, कसं तरुण गेलं पाहिजे, हाही आपण विचार केला पाहिजे. आणि हा देह नाशिवंत आहे हा बी आपण विचार केला पाहिजे. पण तो विचार कोणाच्या संगतीत होऊ शकतो? तर संतांच्या संगतीमध्ये. तिसऱ्या चरणामध्ये संत समागमे धरावे आवडे. संत समागमे धरावे संत समागमे धरावे
कोणाच्या संगतीमध्ये होतो असं संतांच्या संगतीमध्ये माणसाने संगत कोणाची करावी याच्यावर अवलंबून आहे. संतांच्या संगतीमध्ये तो विचार होऊ शकतो. पण माणसं चांगल्याची संगत कधीच करत नाहीत. वाईटाची संगत लवकर लागते महाराज. हा तिथं वेळच लागत नाही. आपले जर पोरं बिघडत असतील तर त्याचा गुण फक्त संगत आहे महाराज. संगत पतन उधार संताचा महिमा पतन उधार संताचा महिमा पतन उधार संताचा महिमा पतन उधार संताचा महिमा संताचा महिमा म्हणून तेजमय संत सेवी म्हणून संताची संगत जो तेजम आदम आहे त्याची संगत महाराज जीवनामध्ये कधीच करू नये. कधीच. आणि पहिला त्याला नमस्कार करायचा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरं. पहिला त्याला नमस्कार करायचा सकाळी उठल्याबरोबर. दुर्जनम प्रथमम वंदे. आणि सज्जनाला केला तरी चालन आणि नाही केला तरी चालेल, काय हरकत नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये संगती कोणाची करायची तर संताची. कारण की संत भेटणं फार दुर्मिळ आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी करुणा केली. म्हणून संतांच्या संगतीने काय होतं महाराज जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. मानवी देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. ही संतांची संगतीचा परिणाम आहे. म्हणून संतांची संगती ही केलीच पाहिजे. जर की नाही केली ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नारीला साधू जायचे. एवढी ताकद आहे महाराज त्याच्यामध्ये. त्या ढेकणामध्ये हिऱ्याला सुद्धा भंगून टाकतो. सामर्थ्य आहे का? ढेकून एवढंच असते. ताकद काय असते का? एवढेच असते ते. पण हिऱ्याला सुद्धा भंगून काढण्याची ताकद त्या ढेकणामध्ये. म्हणून मानवी जीवनामध्ये संगत ही चांगल्याची केली पाहिजे महाराज. हा संसाराच्या वाट लावण्याची संगती नाही कधी करायची महाराज. काही काही माणसं असतात ना, याचं घर फोडील तिचे घर फोडतील. चांगलं चाललेलं कधी दिसणार नाही. पुढं जायला लागला की माग कसा आला पाहिजे. रिवर्स गिअर टाकून त्याला माग आणायचं. पण काही ना काही थिणगी टाकायचीच. म्हणून अशाची जीवनामध्ये कधी संगत नाही केली पाहिजे. केली पाहिजे कोणाची? संतन के संग लागणे तेरी आची बनेगी. 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 आची बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी.
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संताची संगती केली पाहिजे महाराज. संगत संतने की करले जीवन का सार्थक कछु करले. उत्तम नर देह पाया प्राणी उसी का हित करले. सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. म्हणून संताची संगती ही जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि तो विचार कुठं होऊ शकतो तर संतांच्या संगतीमध्ये. काय विचार झाला तरा वया पार भवसिंधू. ह्या भवसागरातून ह्या नदीतून कसं तरुण जायचा हा विचार संतांच्या संगतीमध्ये होऊ शकतो. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. 5 मिनिटांमध्ये आपली सेवा समाप्त होणार आहे. ज्यांच्या निमित्ताने आज सेवा होती त्या असणाऱ्या सुमित्राबाई धनसिंग राठोर ह्या मातोश्रीनं जीवनामध्ये फार कष्ट केले. कष्टातून एवढा संसार उभा केला. आपले मुलं चांगल्या मार्गाला लावले. आणि आज एवढं वैभव आहे. एवढं वैभव बघायचं काम नाही. पहिला काळात जर विचार केला तर मामांना सर्व गोष्टी माहीत आहेत. आमच्या सर्व परिवाराला गोष्टी माहीत आहेत. काय परिस्थिती पहिली होती. पण मामापाशी आज भरपूर आहे. भगवंताच्या कृपेनं त्या मातोश्रीच्या कृपेनं काही सुद्धा कमी नाही. 2 पोरं डॉक्टर झालेत. मदन महाराज आळंदीला हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलचं उद्घाटन गुरुवर्य डॉक्टर महाराज यांच्या हस्ते भैया आले होते. आणि वारकरी संप्रदायाची सेवा. वारकरी संप्रदायामध्ये जेवढं पोरं आहेत आळंदीमध्ये 400 संस्था आहेत. तेवढ्या पोराला तपासणी फ्री. 1 रुपया सुद्धा नाही. 1 रुपया सुद्धा नाही. टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे असे रत्न जन्माला आले. त्याला म्हटलं का रे तुला परवडतं का. नाही म्हटलं मला फक्त संप्रदायाची सेवा करायची. वडिलाचं सांगणं आहे. माझ्याकडून तर जास्त काय होणार नाही. ही सेवा काहीच नाही म्हटला. पण आळंदीमध्ये दवाखाना आहे ना त्याला फीस नाही. कोणताही महाराज लोक फोन करतात आमचा पोरगा तिथे आला लगेच त्याच्याकडून कसली फीस नाही. मी 2-3 वेळेस दवाखान्यात गेलो. माझ्याकडून तर इंजेक्शनाचे पैसे नाहीत. गोळ्याचे पैसे कशाचेच पैसे नाहीत. मी म्हणलं आता 4थ्यांदा दवाखान्यात जायचं नाही. म्हणजे नको म्हटलं. कारण की माझ्याकडून पैसे घेणारच नाही. कधीच घेणार नाही तो मला माहिती. म्हणून अशी सेवा ह्या घरामध्ये. त्या घराला संप्रदायाची जोड असल्यामुळं तो पोरगा एवढा आळंदीमध्ये हॉस्पिटल झालं. एक दुसरा पोरगा इथं डॉक्टर आहे सरकारी ह्याच्यामध्ये. म्हणजे हे सर्व गोष्टी काय हे कोणाची पुण्य आहे असेल तर त्या मातोश्रीची पुण्य आहे. विठाला विठाला विठाला. खंडीभर जन्माला घातण्यापेक्षा एकच असा पुत्र जन्मा घालायचा की तो 3 लोकांमध्ये त्याने झेंडा लावला पाहिजे. असा पुत्र जन्माला त्याचा 3 लोकी झेंडा. जिजाऊ माताने एकच पुत्र उत्पन्न केला. पण अख्ख्या एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं. असा प्रसंग एक सांगतात म्हणे पूर्वी की राजे शिवनेरी किल्ल्यावर पाळण्यामध्ये होते. रडत होते. ते रडायला लागले. आणि जिजाऊ माता खाली तिथंच गाव जुन्नर म्हणून गाव आहे. ते जुन्नर गावामध्ये बाजारासाठी गेल्या होत्या. आल्यानंतर राजे काही राहीनात म्हटल्यानंतर मग त्या दासीनं काय केलं दूध पाजलं. दूध पाजल्यानंतर ते राहिले. मग जिजाऊ माताला हे वृत्तांत सांगितला. म्हणले राजे उठले होते फार रडू लागले. म्हणले काय केलं. दूध पाजलं. जिजाऊ माता गेल्या. राजांच्या तोंडामध्ये 2 बोट घातले आणि सर्व उलटी खेळले. म्हणले असं का. अरे ज्याला स्वराज्याची स्थापना करायची ना त्याला आईचं दूध पाहिजे दासीचं नाही. विठाला विठाला विठाला. असे पुत्र उत्पन्न होण्याकरता अशी सेवा करण्याकरता तशी माताचं दूध पाहिजे महाराज. दूध पवित्र आणि गोड असे त्वचेच्या पदराड. म्हणजे अशी माता पाहिजे महाराज. आणि अशा मातेने अशा पुत्रांना जन्म दिला आणि त्यांनी एवढं काम केलं
आता आपला टाइम संपलेला आहे, वेळ कमी आहे, म्हणून सेवा समाप्त करतो. आज कीर्तनाला उपस्थित आमच्या गावचे जावई आणि आमच्या जवळचे पाहुणे पुन्हा, मी त्यांच्या कुंकाला होतो. मदन महाराज हे पण उपस्थित आहेत, सुदाम महाराज, उद्धव महाराज पण उपस्थित आहेत. तुमचं नाव काय महाराज? शंकर महाराज पण उपस्थित आहेत. आणि सर्व गावातले ग्रामस्थ भजनी मंडळ, राठोड परिवाराप्रती सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, त्या मातोश्रींच्या चरणी समाप्त करून शिबिरा इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे
Bye.